जर आपल्याला उत्पन्न भरपूर काढायचंय, अन्न पण विषमुक्त पिकवायचंय, खर्च कमी करायचा आहे, म्हणजे उत्पादन खर्च कमी करायचा आहे, या गोष्टी सगळ्या मॅनेज करायच्या असेल तर याला सेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय आहे. तर आपण याला मायक्रोन्यूट्रिन दिलेले जे लोक केमिकल मधून देतात, रासायनिक मधून, तेच मायक्रोन्यूट्रिन आपण ऑर्गॅनिक मधून दिलेले. तर ते कसे दिलेत याचं आपण बघूया. प्रत्येक पिकाच्या वाढीकरिता नत्र, स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्नद्रव्य गरजेचे असतात. त्याला आपण NPK म्हणतो. त्याच्यासोबतच जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत, जसं की बोरॉन असेल, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, आयर्न आहे, यासारखे जे दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा उपयुक्त असतात. त्याच्यामध्ये जे फळधारणेच्या अवस्थेमध्ये बोरॉन, कॉपर, मॅग्नेशियम, झिंक आणि आयर्न यांचा महत्त्वाचा भाग असतो NPK सोबतच. तर हे जे फळधारणेच्या कालावधीमध्ये फळ गळणं, कळी कमी निघणं किंवा फुलं गळणे असा प्रकार होतो. याकरिता रासायनिक खतांचा वापर केला जातो, जे मायक्रोन्यूट्रिन उपलब्ध आहेत त्यांचा. तर आपण तेच सर्व मायक्रोन्यूट्रिन आपण सेंद्रिय पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपण सेंद्रिय शेती आणि विषमुक्त शेती करत आहे, त्यामुळे आपण तेच सर्व मायक्रोन्यूट्रिन सेंद्रिय पद्धतीनं केमिकल विरहित देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण जो त्या ड्रममध्ये काही थोडं ऑर्गॅनिक मॅटर भिजू घातलेला आहे, त्याचं आपण विश्लेषण करतोय. पहिलं त्याच्यामध्ये आपण एक 15 ते 20 किलो साधारण 100च्या जवळपासची फळं असतील तर ते आपण बेलफळ घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट आहे जे दुर्वा म्हणतो आपण त्याला, हरळी, त्याला दुर्वा असं म्हटलं जातं, ते आपण थोडंसं घेतलेलं आहे. तिसरी गोष्ट ज्याला आपण लव्हाळा ज्याला म्हणलं जातं, त्याला नागरमोथा असंही म्हणलं जातं, ते थोडंफार त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणखीन एक घटक म्हणजे त्याच्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकलेला आहे आणि आणखीन थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं दही ताक असं टाकलेलं आहे. तर या सर्वांच्या मिश्रणानं थोडा दिवस आपण त्याला फर्मेंटेशन दिलेलं आहे. तर याच्यामधून जे काही मिळालेलं आहे हे एक अतिशय चांगलं मायक्रोन्यूट्रिन मिळतंय. बेलफळामध्ये पोटॅश भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळं झाडांच्या जी फळांची साईज आहे त्याचा आकार चांगला बनतो. जे काही दुर्वा आहे त्याच्यामध्ये झिंक, कॉपर, मॅग्नेशियम आणि बोरॉन चांगल्या प्रमाणात आहे. त्यामुळे जे काही फळगळीसाठी जे आपल्याला मायक्रोन्यूट्रिन रासायनिक मध्ये वापरायचे होते तेही आपल्याला त्याच्यातून मिळालेलं आहे. सोबत आपण गूळ दिलेला आहे, त्याच्यामधून आयर्न मिळालेलं आहे. सोबत आपण दही ताक ऍड केलेलं आहे, त्याच्यामधून कॅल्शियम मिळालेलं आहे. हे सर्व घटक आपण सेंद्रिय पद्धतीने दिल्यामुळं याचा झाडांनाही कोणता साईड इफेक्ट नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे रासायन खतांच्या वापर नसल्या कारणानं हे 100% सेंद्रिय आहे आणि याचा रिझल्ट सुद्धा चांगला आलेला आहे. आपल्याकडं समोर बघतायत आपण, फुलगळ कमी झालेले आहे, म्हणजे ड्रॉपिंग कमी झालेलं थांबलेलं आहे थोडक्यात, आणि फळांची साईज सुद्धा वाढायला लागलेली आहे, फुलांचं सेटिंगमध्ये रूपांतर चांगलं झालेलं आहे. हे विषमुक्त अन्न पिकवणं गरजेचं आहे. फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम एवढाच आहे की शेतकरी जर सेंद्रिय शेती करत असेल तर त्या शेतकऱ्यांना सेंद्रिय ग्राहक मिळणं खरेदी कर बाजारपेठेमध्ये हे फार मुश्किलीच आहे. आणि जे ग्राहक सेंद्रिय अन्न खरेदी करण्याच्या विचारात आहेत किंवा करायचे, त्यांना नक्की खात्रीशीर सेंद्रिय पिकवलेलं अन्न मिळणं हे सुद्धा मुश्किल झालेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जसं फॅमिली डॉक्टर आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये फॅमिली फार्मर असणं सुद्धा फार गरजेचं असणार आहे. कारण जर आज जे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे, शुगर बीपीचं प्रमाण वाढत आहे, रक्तांमध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढत आहे, किंवा आणखीन जी काही निद्रानाश वगैरे असे जे प्रकार आहेत, हा जे आजारांचं जे प्रमाण वाढत आहे हे शेतामध्ये होणाऱ्या केमिकलच्या अतिरेक वापरामुळं, सेंद्रिय रसायनांचा वापर केल्याच्या नंतर या फळांमध्ये जे काय महत्त्वाचे मायक्रोन्यूट्रिन उपलब्ध होणार आहेत त्याचा मानवी शरीराकरता जो काय फायदा आहे तो आपण सांगणार आहोत. याच्यामध्ये जे लोह उपलब्ध होणार आहे
हे आयर्न शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करतं. याच्यामुळं रक्ताचं शुद्धीकरण होतं. दुसरं जे आहे ते जे कॅल्शियम आहे हे हाडांना आणि दातांना मजबूती आणतं. स्नायू आणि मज्जातंतूच्या कार्यासाठी सुद्धा उपलब्ध ठरतं. तिसरं जे आहे ते झिंक जे आहे ते रोगप्रतिकार शक्ती वाढवतंय. याच्यामध्ये मॅग्नेशियम हे अँटीऑक्सिडंटचं काम करते, त्याच्यामुळे पेशींची रचना चांगली होते. विटॅमिन सी सुद्धा आहे, हे एक अँटीऑक्सिडंट आहे, रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढवते. जे काय जखमा असतील त्या भरून काढण्यासाठी सुद्धा हे मदत करत आहे. किंवा जे काय याच्यामध्ये दुसरं मायक्रोन्यूट्रियन आहे ॲमिनो ॲसिड, हे प्रथिनांचं उपलब्ध आहेत, भरपूर प्रमाणात याच्यामध्ये प्रथिनं उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर विटॅमिन सी आहे. तसेच या ड्रॅगन फ्रूटमध्ये मानवी शरीरासाठी उपलब्ध आणि आरोग्यासाठी चांगले असे बरेच घटक उपलब्ध आहेत. म्हणून शेतकरी बांधवांनी किंवा ग्राहकांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं, जेणेकरून आपल्याला उत्पादन खर्च कमी करता येईल, विषमुक्त अन्न पिकवता येईल आणि सदृढ आणि निरोगी जीवनासाठी हे येणाऱ्या काळामध्ये काळाची गरज असणार आहे. तर आपण हे जे तयार केलेलं केमिकल होतं किंवा जे तयार केलेलं जे सेंद्रिय रसायन होतं थोडक्यात, ते आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आपण प्रत्यक्ष बघता आहात. तर पूर्ण ड्रॉपिंग थांबलेलं आहे. चांगलं नक्कीच याचा उपयोग झालेला आहे. ड्रॅगन फ्रूट बरोबरच आपल्याकडे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला गहू आणि ज्वारी उपलब्ध आहे. आपण शेतकरी ते ग्राहक असे हडपसर पुणे या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. मागच्या वर्षी खरेदी करता ग्राहक बांधवांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. शेती उपयोगी व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सचिन आवटे फेसबुक पेजला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक नक्कीच करा. धन्यवाद.